नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी या पाठातील गेल्या पिरियडमध्ये आपण पाहिलेले गेल्या तासाला पाहिलेले न्यूक्लिअर पॉवर प्लांट अणु विद्युत निर्मिती केंद्र आणि तिथं आपण पाहिलेले न्यूक्लिअर फ्युजन. तर इथं पाहिजे आपल्याला आता मग त्याच्या राहिलेला भाग तो हाऊ डज न्यूक्लिअर फ्युजन टेक्स प्लेस. अणु विद्युत निर्मिती केंद्रामध्ये न्यूक्लिअर फ्युजन कसे घडते. हाऊ डज द न्यूक्लिअर फ्युजन टेक्स प्लेस. The neutron particles which are bombarded on the atom of uranium-235, it absorbs the neutrons and converts them into its isotope uranium-236 म्हणजे 236. Uranium-236 is extremely unstable, which undergo nuclear fusion to form atom of krypton and barium and release of 3 neutrons and release of 200 mega electron volt energy. These 3 neutron generates in this process cause fusion of 3 other uranium-235 atoms and release more energy. Next, more energy is releases through fusion of more uranium nuclei. Next, the process of fusion of uranium-235 atoms continuous is called the chain reaction. Next, in nuclear power plant, a controlled chain reaction results in release of thermal energy which is used to generate the electric energy. आता हे सगळं पाहायचं आपल्याला. हा युरेनियम 235 याच्यावर न्यूट्रॉन पार्टिकलचा मारा केला असता त्याच्यापासून त्याचं समस्थानिक युरेनियम 236 तयार होतं आणि हे समस्थानिक अस्थिर असतं, अनस्टेबल आहे. त्याच्यापासून मग विभाजन होऊन विखंडन होऊन क्रिप्टॉन आणि बेरियम हे ॲटम तयार होतात आणि त्याच वेळेला त्याच्यातून 3 न्यूट्रॉन पार्टिकल्स रिलीज होतात आणि त्यासोबतच या फ्युजनमधून 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट MEV एवढी एनर्जी रिलीज होते. परत हे 3 neutron particles they are again bombarded on 3 uranium-235 atoms. Then they absorb and they becomes and convert into its isotope म्हणजे त्याच्या समस्थानिकात परत त्यांचं हे होतं म्हणजे युरेनियम 235 कन्वर्ट इनटू युरेनियम 236 अनस्टेबल. त्याचं न्यूक्लिअर फ्युजन होतं परत तसंच रिपीट आणि मग ही जी आहे ही आहे चेन रिॲक्शन आहे आणि इथं प्रत्येक फ्युजनमधून 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा बाहेर पडते. आता पहा मराठीमध्ये when neutron is bombarded on atom of uranium-235, it absorbs the neutrons and convert
into its isotope uranium 236 म्हणजे न्यूट्रॉन कणांचा मारा युरेनियम 235 या अणुवरती केला असता युरेनियम अणु ते न्यूट्रॉन पार्टिकल शोषून घेतो आणि तो त्याचा आयसोटोप म्हणजे समस्थानिक तयार होतं ते युरेनियम 236 आणि हे तयार झालेले समस्थानिक अनस्टेबल म्हणजे अस्थिर असतं. पहा uranium 236 is extremely unstable, undergoes nuclear fusion to forms atoms of kryptons, barium and 3 neutrons and release of 200 mega electron volt energy. पहा हे युरेनियम 236 आयसोटोप्स ॲटम अस्थिर असल्यामुळं एक्स्ट्रीमली म्हणजे खूपच अस्थिर असल्यामुळे ते काय होतं केंद्रकीय विखंडन त्याच्यात घडून येतं आणि त्याच्यापासून क्रिप्टॉन बेरियम हे अणु तयार होतात आणि त्याच वेळी तिथं 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी बाहेर पडते. आता हे 3 न्यूट्रॉन इथं बाहेर पडले. दीज 3 न्यूट्रॉन्स generated in this process causes the fusion of 3 other uranium 235 atoms releasing more energy. म्हणजे हे तयार झालेले 3 न्यूट्रॉन किंवा बाहेर पडलेले 3 न्यूट्रॉन दुसऱ्या युरेनियमच्या 235 ॲटमचं केंद्रकीय विभाजन घडवून इथं मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. पहा मोर एनर्जी इज रिलीज्ड थ्रू द फ्युजन ऑफ मोर युरेनियम न्यूक्लियाय. जास्त युरेनियम अणूचं जास्तीत जास्त युरेनियम अणूंच्या केंद्रकांचं विखंडन घडवून मोठ्या प्रमाणात आपल्याली ऊर्जा मिळवता येते किंवा रिलीज केली जाते. पहा the process of fusion of uranium 235 atoms continuously is called the chain reaction. युरेनियम अणूंचं सातत्यपूर्ण फ्युजन घडवून आणण्याच्या क्रियेला चेन रिएक्शन किंवा साखळी प्रक्रिया असे म्हणतात. पहा इन न्यूक्लियर पॉवर प्लांट controlled chain reaction result in release of thermal energy which is used for the generation of electric energy. मग अणु ऊर्जा केंद्रकामध्ये नियंत्रित अशी श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवून अणु ऊर्जा केंद्रकामध्ये आपल्याली उष्णता ऊर्जा मिळते आणि त्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून आपल्याली इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी मिळवता येते. ॲडव्हान्टेज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे अणु ऊर्जेचे फायदे. पहिला आहे फॉसिल फ्यूल लाईक कोल इज नॉट युज्ड इन अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट, हेन्स एअर पोल्युशन डज नॉट ऑकर्स. म्हणजे अणु ऊर्जा केंद्रामध्ये दगडी कोळशासारखं जैविक किंवा जीवाश्म इंधन वापरलं जात नाही. त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचं हवेचं प्रदूषण होत नाही. पहा फॉसिल फ्यूल लाईक कोल इज नॉट युज्ड इन अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट, हेन्स एअर पोल्युशन डज नॉट ऑकर्स. पहिला फायदा. दुसरा आता इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्यूल इज अवेलेबल इट बिकम्स अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे पुरेसं असं अणु इंधन उपलब्ध असेल तर हा एक विद्युत निर्मिती करण्यासाठी चांगला मार्ग किंवा स्रोत आहे. आता न्यूक्लिअर एनर्जी चे काही प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॉब्लेम्स ऑफ न्यूक्लिअर
एनर्जी, अणुऊर्जेच्या काही समस्या. पहिला आता, आफ्टर द फ्युजन ऑफ न्यूक्लियर फ्युएल द प्रोडक्ट ऑब्टेन्ड आर ऑल्सो रेडिएक्टिव्ह अँड इमिट्स हार्मफुल रेडिएशन्स. अणु इंधनाचं विखंडन झाल्यानंतर जे त्याच्यापासून घटक उत्पन्न होतात, पदार्थ उत्पन्न होतात, ते त्यांच्यापासून घातक असे किरणोत्सार बाहेर पडतात किंवा प्रारणे बाहेर पडतात. कळालं का बघा? सेकंड आता, बाय द फ्युजन ऑफ न्यूक्लियर फ्युएल द प्रोडक्ट्स आर कॉल्ड ॲज न्यूक्लियर वेस्ट. म्हणजे अणु इंधनाचं फ्युजन झाल्यानंतर जे आपल्याला उत्पादन मिळतं त्याला म्हणायचं केंद्रकीय कचरा, न्यूक्लियर वेस्ट. हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लियर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज टू द सायंटिस्ट. मग अणुविखंडनातून तयार झालेला न्यूक्लियर म्हणजे कचरा याची कशी विल्हेवाट चांगल्या पद्धतीनं किंवा सुरक्षितपणे करता येईल, हा एक शास्त्रज्ञापुढील काय आहे, मोठा चॅलेंज आहे किंवा समस्या आहे. आता पुढचा समस्या तिसरी, व्हेरी फेटल ॲक्सिडेंट कॅन हॅपन इन पॉवर प्लांट विच इमिट्स व्हेरी हार्मफुल रेडिएशन. अपघातानं जर पॉवर प्लांटमध्ये काही घडलं तर त्यातून बाहेर पडणारे ते रेडिएशन आहेत, ते किरण आहेत, प्राण येतं, ते कशा येतं, सगळ्या सजीवासाठी घातक आहेत. बघा शेवटचा, व्हेरी फेटल ॲक्सिडेंट कॅन हॅपन. तर कदाचित अणुऊर्जा केंद्रामध्ये काही घडून आलंच किंवा ती भट्टी डॅमेज झाली तर त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या प्राणामुळे सगळ्या जीवितांना काय आहे, धोका आहे. म्हणून शेवटचं, व्हेरी फेटल ॲक्सिडेंट कॅन हॅपन इन पॉवर प्लांट which emits very harmful radiations.